आपल्यासोबत चेंबूर विधानसभेचे आमदार आहेत सर. काल तुमच्या भागामध्ये झाड कोसळलं होतं, एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. काय सध्या परिस्थिती आहे, काय कारवाई? अत्यंत बेकार म्हणजे परिस्थिती बेकार झालेली आहे. दुर्दैवी घटना घडलेली आहे. एका माता पित्याचा एकुलता एक मुलगा गेलेला आहे. त्यांच्यावरती खूप त्यांना त्रास होतोय. माझ्याच बिल्डिंगमध्ये राहतात आणि जो मुलगा जो विहान गेलेला आहे तो माझ्या बिल्डिंगमध्ये माझ्या नातवाबरोबर खेळणारा मुलगा गेलेला आहे. म्हणजे कुटुंबातलाच गेलेला आहे. अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. परंतु मी तुमच्या मार्फत मुंबई महानगरपालिकेला एवढंच सांगतो की जुनी झाडं चेंबूरमध्ये जी आहेत, हे चेंबूरमध्ये काही एकच घटना घडली नाही, अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. तर चेंबूरची जी जुनी झाडं आहेत त्यांची सर्वे करा आणि जुनी झाडं जी पडायला येत आहेत, लोकांचा जीव घेत आहेत, ती झाडं आपण ताबडतोब काढा आणि चेंबूरला म्हणजे मुक्त करा. की जुनी झाडं कधी खान पडून माणूस मरतोय. त्या दिवशी एक आमची घरकाम करणारी बाई रस्त्यावरती बसली होती, दम खात होती, तिच्यावरती झाड पडलं, ती खलास झाली. अशा बऱ्याच घटना आमच्या त्या चेंबूरमध्ये घडत आहेत. म्हणून चेंबूरमध्ये सुभाषनगरमध्ये जी जुनी झाडं आहेत ती जुनी झाडं काढावी अशी मी त्यांना सर्वांना विनंती करतो. कालच्या घटनेमध्ये काय कारवाईची मागणी केली का? कारवाई अद्याप झालेली नाही. मी आता सभागृहामध्ये बोललो आणि सांगितलं की त्या कुटुंबाला आपण मदत करायला पाहिजे आणि जे ॲडमिट आहेत त्या ॲडमिट आहेत त्यांनी दादा भुसे साहेबांनी आमच्या सांगितले, मंत्री महोदयांनी, की त्यांचा जो खर्च होईल तो महाराष्ट्र सरकार भरेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते चेंबूर विधानसभेचे आमदार तुकाराम काते. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.